याचा जास्त मोठा असं काही अर्थ नाही जेवढे ही लोक प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात। आणि हो, जर तुम्हाला असं वाटत असेल की मला त्या 45 लोकांबद्दल काही पुळका नाहीये, तर नाहीये त्याला 45 लोकांबद्दल पुळका, कारण ही लोक त्यावेळी कुठे होती ज्यावेळी काश्मीर पंडितांवर आपल्या अत्याचार होता। इतकंच काय, तर जर तुम्ही दररोज न्यूज बघितले पाकिस्तानमध्ये आपल्या हिंदू लोकांसोबत काय होते दररोज तुम्हाला माहितीये का? आणि जर तुम्हाला अजून एक सत्य परिस्थिती माहिती नसेल, वस्तुस्थिती माहिती नसेल, तर पॅलेस्टाईनकडे त्याची स्वतःची आर्मी खूप जास्त कमी आहे आणि पॅलेस्टाईनकडून हमास ही दहशतवादी संघटना मंगळवारपासून सोशल मीडियावर अनेक जण ऑल आईज ऑन रफा या ट्रेंडला फॉलो करतात। काही लोकांना तर माहिती देखील नाही की हा ट्रेंड नेमका आहे कशासाठी किंवा या कोणत्या गोष्टीसाठी हे स्टोरीज वेगळे ठेवले गेले। आणि या गोष्टींची हाईप कुणी केली असेल तर आपल्याच देशातील बॉलिवूड मधले काही सेलिब्रिटीजनी, काही प्रसिद्ध लोकांनी। पण हा नेमका विषय काय आणि याची आपल्या भारतीय लोकांना नेमकी गरज काय, या सगळ्या विषयांवर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो, त्यामुळे चॅनलवर नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। सर्वप्रथम तुम्ही हे जाणून घेतलं पाहिजे की ऑल आईज ऑन रफा याचा नेमका अर्थ काय, काही लोक एवढे याला प्रसिद्ध करतात। तर याचा जास्त मोठा असं काही अर्थ नाही जेवढे ही लोक प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात। त्याचा सरळ अर्थ असा लागतो की पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये जे काही आता युद्ध चालू आहे, त्या युद्धामध्ये इस्रायलने रफा या सिटीवर आक्रमण केलं, अटॅक केला आणि त्या अटॅकमध्ये तिथल्या पॅलेस्टाईन मधली रफा मधली 45 निष्पाप लोक मारले गेले। आणि त्याच्यामुळे त्या 45 लोकांसाठी संपूर्ण जग पुढे आहे। त्यांनी या जगामध्ये आपल्या भारतीय बॉलिवूड स्टार्सला, भारतीय काही प्रसिद्ध लोकांना इतका जास्त पुळका आला की ते सगळेजण ऑल आईज ऑन रफा वगैरे टाकतात। आणि साहजिकच कळत न कळतपणे ज्या लोकांना काही माहिती देखील नाही की हे सगळं काय चाललंय जगामध्ये, ती त्या लोकांना, बॉलिवूड सेलिब्रिटीजला फॉलो करत ते देखील स्टोरी टाकतात। आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये एका दिवसात हा खूप मोठा ट्रेंड झाला, ऑल आईज ऑन रफा वगैरे। पण मुद्दा असा आहे की याची नेमकं गरज काय किंवा गरज कोणत्या गोष्टींची आहे, ज्या गोष्टींवर आपल्या बॉलिवूड स्टार्सनी, आपल्या सेलिब्रिटीजनी बोललं पाहिजे। आणि खरं सांगायला गेलं तर इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन हा एक जगामधला मुद्दा आहे आणि इतक्या मोठ्या मुद्द्यामध्ये आपल्यासारख्या छोट्या लोकांनी पडलंच नाही पाहिजे। आपल्या देशाने याच्यावर जो काय स्टँड होता तो ऑलरेडी सांगितलेला आहे। आणि त्या कारणामुळे इस्रायल पॅलेस्टाईन मध्ये जे काय होते जागतिक प्रश्न आहे, तर त्या जागतिक प्रश्नामध्ये 45 लोकांचा मृत्यू झाला आणि त्या 45 लोकांमुळे संपूर्ण देशामध्ये असं एक वातावरण निर्माण करायचं की आम्ही सगळे पॅलेस्टाईनकडून आहात। कारण की जग आपल्याकडे बघत असताना, कोणत्याही देशाकडे बघत असताना त्या लोकांना काय वाटलंय, तिथल्या लिडर्सला काय वाटतंय, सगळ्या गोष्टी बघत असतात। आणि त्यामुळे जर तुम्ही आता पॅलेस्टाईनला सपोर्ट करताय, ऑल आईज ऑन रफा वगैरे असं काय ते सांगते ना, उद्या आपल्या देशाच्या सरकारने, कोणतेही सरकार असू दे, सरकारने जर इस्रायलला सपोर्ट केला तर जगाचा असा दृष्टिकोन निर्माण होईल की या देशामध्ये, आपल्या हिंदुस्थानामध्ये लोकांचं आणि त्या सरकारचं म्हणजे आपापसातच काही पटत नाहीये आणि या कारणामुळे आपला देश वीक होत जाईल। आणि हो, जर तुम्हाला असं वाटत असेल की मला त्या 45 लोकांबद्दल काही पुळका नाहीये, तर नाहीये त्याला 45 लोकांबद्दल पुळका, कारण की ते एक युद्ध आहे, जागतिक युद्ध आहे। अशामध्ये लोकांचे मृत्यू जातात, त्याच्याबद्दल नवीन काय, मग त्या 45 लोकांचा आपल्या देशासाठी जर मृत्यू जात असेल आणि त्या एका गोष्टीला आपण एवढं जगभर मोठं करत आहोत। आणि तो जर तुम्हाला सांगायला गेलं तर संपूर्ण युद्ध जे आहे ते धर्मामध्ये युद्ध केलेलं आहे। पॅलेस्टाईन देशामध्ये संपूर्ण जे काय ती इस्लामिक कंट्री आहे, तिथे मुसलमान लोक जास्त आहेत आणि इस्रायल या देशामध्ये ज्यूज लोक जास्त आहेत। आणि इस्रायल हा देश जर आपल्या संरक्षणासाठी कोणत्या देशावर अटॅक करत असेल, कोणत्या देशावर आक्रमण करत असेल, जो समोरचा देश स्वतः हत्यार घेऊन पुढे आलेला आहे। आणि जर तुम्हाला अजून एक सत्य परिस्थिती माहिती नसेल, वस्तुस्थिती माहिती नसेल, तर पॅलेस्टाईनकडे त्याची स्वतःची आर्मी खूप जास्त कमी आहे आणि पॅलेस्टाईनकडून हमास ही दहशतवादी संघटना, ज्या या जगातील खूप साऱ्या देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून मान्यता दिलेली आहे, त्याला तसं ओळखलं जातं, ती हमास संघटना पॅलेस्टाईनकडून लढतीये। आणि हमास संघटनेचा जर तुम्ही इतिहास काढला तर फ्रान्स या देशामध्ये असू दे किंवा स्वतः इस्रायल या देशामध्ये जाऊन अनेक निष्पाप लोकांवर अत्याचार, अनेक निष्पाप लोकांना त्यांनी ठार केलेली अशी ती हमास संघटना आहे। आणि त्या हमास संघटनेच्या विरोधात इस्रायल लढते आणि त्याच्यामध्ये जर 45 लोकांचा जीव जात असेल तर यात एवढं जगभर करण्याची काही एक गरज नाहीये। आणि ज्यांना कोणाला त्यांचा पुळका आला त्याबद्दल माझं काय वाईट नाही, त्या 45 लोकांना श्रद्धांजली द्या, त्यांना सहानुभूती द्या, यात काय वाईट नाही। पण ही लोक त्यावेळी कुठे होती ज्यावेळी काश्मीर पंडितांवर आपले अत्याचार होत होते। त्या काश्मीर पंडितांचा अत्याचारावर एक चित्रपट आला आपल्या बॉलिवूडमध्ये, ज्याचं नाव काय ते काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं नाव होतं। तर त्या चित्रपटाला विरोध करणारी लोक जास्त होती सपोर्ट करण्यापेक्षा, मग त्यावेळी तुमचा हा आवाज कुठे होता? इतकंच काय, तर जर तुम्ही दररोज न्यूज बघितले पाकिस्तानमध्ये आपल्या हिंदू लोकांसोबत काय होते दररोज तुम्हाला माहितीये का? हे एका आर्टिकल मधलं नाही, अनेक असंख्य आर्टिकल मध्ये सेम न्यूज ज्यावेळी येते त्यावेळी त्या न्यूजवर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे। ॲव्हरेज रोज 3 मुलींवर अत्याचार केले जातात, त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केले जातात। का केले जातात माहिती का? तुम्ही कन्वर्ट व्हा, तुम्ही हिंदू मधून इस्लामिक तुम्ही धर्म घ्या म्हणून त्यावर अत्याचार केले जातात। आणि जर तुम्ही तसं केलं नाही तर तुम्हाला अत्याचार करून तुम्हाला ठार केलं जातं। आणि या सगळ्या गोष्टींकडे आपले बॉलिवूड सेलिब्रिटीज, हे प्रसिद्ध नायक नायिका दुर्लक्षित करतात। अशा गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की जो पाकिस्तान देश आहे, ज्या पाकिस्तान देशमध्ये रहिवासी हिंदू राहतात ते आमचेच हिंदू आहेत।
तो आमच्याच देशाचा एक तुकडा तुम्ही काढून घेतलेला आहे बाजूला, आणि त्या आमच्या देशामध्ये तुम्ही जर असे दररोज अत्याचार करणार असाल, फक्त पाकिस्तान मधली गोष्ट नाही ही, बांगलादेशमध्ये देखील अशा अनेक अत्याचार होताना आपल्याला पाहून येतात. तर या सगळ्या गोष्टींकडे आपले हे जे बॉलिवूड आहेत, सो कॉल्ड सेलिब्रिटीज जे आहेत, ते लक्ष का देत नाहीत, त्या गोष्टींचे ते स्टोरीज काय ठेवत नाहीत की ऑल आईज ऑन हिंदूज ऑफ पाकिस्तान वगैरे. आणि या जगामध्ये स्वतःला दाखवताना, स्वतःला पोर्ट्रे करताना की आम्हाला या जगातील लोकांची किती काळजी आहे, किती सहानुभूती आहे, हे सगळं दाखवतो तुम्ही ऑल आईज ऑन रफाचे वगैरे स्टोरीज वगैरे ठेवता. हे खरंच खूप जास्त चुकीचं आहे. आणि या कारणामुळे ना तुमचे जे काही फॅन फॉलोईंग आहे त्या संपूर्ण देशामध्ये, ज्यांना काही काळीची एक अक्कल नाही या जगामध्ये काय चाललंय, करंट अफेअर्स काय असतात, जिओ पॉलिटिक्स काय असते, या गोष्टींची काही एक अक्कल नाही, ती सर्व लोक तुम्ही स्टोरी ठेवली म्हणून आम्ही देखील स्टोरी ठेवतो, या ट्रेंडला फॉलो करतात. ज्यांना काही माहित नाही ते देखील ऑल आईज ऑन रफा वगैरे असं काही ते स्टोरीज वगैरे टाकतात. आणि या सगळ्या स्टोरीज वगैरे पोस्ट करण्या अगोदर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याच देशामध्ये, पुण्यामध्ये कल्याणी नगरमध्ये 2 निष्पाप लोकांना एक अल्पवयीन बेवडा त्याच्या महागड्या गाडीमधून उडवतो, त्यांना ठार करतो. त्या मुलाला शिक्षा व्हायचं अजून आपल्या देशामध्ये काय बघितलं जात नाही. त्या लोकांना सोशल मीडिया मधून गोष्टी व्हायरल झाल्यानंतर अटक केली जाते, नाहीतर ती गोष्ट दाबण्याचा प्रयत्न करतो. असे आपल्या देशामध्ये इंटरनल प्रॉब्लेम्स असताना तुम्ही बाहेरच्या देशाचा का विचार करताय? मी असं म्हणत नाही की तुम्ही इस्रायलला सपोर्ट करा, मी असंही म्हणत नाही की तुम्ही पॅलेस्टिनला विरोध करा, तुम्ही त्या गोष्टींचा विचारच का करताय जी साता समुद्र पार गोष्ट घडते. आपल्या देशामध्ये किती प्रॉब्लेम्स आलेत. डोंबिवलीमध्ये जे काही ब्लास्ट झाला, गुजरातमध्ये जे काही पहिला गेमिंग झोनला आग लागली, परत काल मुंबईमध्ये एक ब्लास्ट झाला, या सगळ्या गोष्टींमध्ये जे मृत्युमुखी लोक पडले त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सहानुभूती नव्हती का? त्यावेळी तुमच्या स्टोरीज वगैरे नाही पडल्या का? कारण की त्या कंपनीच्या तुम्हाला, त्या कंपनी मालकांवर तुम्ही काहीतरी केस करावे, किंवा हा जो विशाल अग्रवाल आहे, सुरेंद्र अग्रवाल आहे, यांच्याबद्दल तुम्ही काही स्टोरीज टाकल्या का? याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे. आपल्या देशामध्ये काय चाललंय, आपल्या देशाला कशाची गरज आहे, आपला देश या जागतिक पातळीवर कोणत्या पद्धतीने निखरून येतोय, कोणत्या पद्धतीने स्वतःला पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न होतोय, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि हो, ज्यांना या गोष्टीबद्दल काही एक माहिती नाही, फक्त सेलिब्रिटीजने स्टोरी ठेवली म्हणून आपण स्टोरी ठेवू असं या काही लोकांनी केलं. तुम्ही जर असं भान ठेवा की तुम्ही तुमच्या स्टेटसवर बघणारे जे 100-150 लोक आहेत ना, ती त्या गोष्टीमधून इन्फ्लुएन्स होत असतात. न कळतपणे सोशल मीडियामधून इन्फॉर्मेशन गेन दररोज काही ना काही मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही घेत असता. तर त्या गोष्टींमुळे तुम्ही सोशल मीडियावर काय टाकताय, काय पोस्ट करताय, थोडीशी जाणीव तुम्हाला असली पाहिजे. इतकंच बोलताना थांबतो. तुम्हाला माझं मत पटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि तुमचं वैयक्तिक मत काय मला कमेंट्स मध्ये नक्की कळू द्या. आणि हो, नुकताच पुण्यामध्ये जो काय ऍक्सिडेंट झाला, पुण्यामध्ये नेमकं काय ते गोयता गँग चाललंय, काय ते ड्रग्स माफिया वगैरे पसरले गेलेले, या विषयावर मी या व्हिडिओमध्ये बोललोय. त्यामुळे या व्हिडिओवर क्लिक करून तो व्हिडिओ देखील नक्की पहा. चॅनलवर नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.